हॅलो एव्हरीवन. आजचा आपला डिस्कशनचा मुद्दा आहे फॉरेस्ट. हा टॉपिक घेण्यामागचं कारण आहे अलीकडं तो करंट अफेअर्समध्ये वेगवेगळ्या कारणांनी चर्चेत असलेला टॉपिक आहे. अगदी संसदेमध्ये डिस्कशन तिथपर्यंत हा चर्चेत दिसतो. युपीएससीचा प्रश्न विचारण्याचा कुठलाही एक स्पेसिफिक असा पॅटर्न नाही, ही गोष्ट आपण इंट्रोडक्टरी लेक्चरमध्येच बोललेलो आहोत. परंतु युपीएससीचे काही प्रिव्हियस इयरचे क्वेश्चन्स जर आपण बघितले तर असं लक्षात येईल की युपीएससी करंट अफेअर्समध्ये चर्चेला असलेल्या काही विषयांना तिथून न विचारता त्याच्या ट्रेडिशनल कन्सेप्टमधून उचलते काही क्वेश्चन्स. याचं एकदम अलीकडचं क्लासिकल एक्झाम्पल जर घ्यायचं झालं तर आपण काय बोलूयात, रशिया आणि युक्रेन वॉर. त्याची प्रिपरेशन बऱ्याच जणांनी त्या वर्षी करताना केली असेल, तशी ती करायलाच पाहिजे. कशी केली असेल की या युद्धाचे आंतरराष्ट्रीय पॉलिटिकल असतील, जिओ पॉलिटिकल असतील, इकॉनॉमिकल असतील, काय परिणाम होऊ शकतात. जसं की रशिया जो आहे तो फ्युलचा मोठा सप्लायर आहे इंटरनॅशनल, आणि युक्रेन जो आहे तो गव्हाचा मोठा उत्पादक आहे. तर त्या अँगलनं त्यावेळेस न्यूजपेपरमध्ये त्याच्यावर बरेचसे आर्टिकल्स पण आले आणि तयारी करणारा आपण तशी केली असेल. परंतु या सगळ्यावर युपीएससीनं प्रिलिम्समध्ये एक क्वेश्चन विचारला आणि हा टॉपिक संपला. क्वेश्चन होता की युक्रेनचे जॉग्राफिकल शेजारी देश असणारे कुठले देश आहेत ते सांगा. आणि आपण तर तयारी एवढी करतो. याचा अर्थ काय, मला सांगायचा मुद्दा काय लक्षात घ्या की करंट मध्ये चर्चेत असलेल्या गोष्टीवर ट्रेडिशनल क्वेश्चन. तर मग तसं असेल तर फॉरेस्ट विषयी आपल्याला थोडंसं वेगळ्या अँगलनं तयार करायला पाहिजे की लिगली फॉरेस्ट कशाला म्हणतात, कायद्यामध्ये फॉरेस्टची काही डेफिनेशन आहे का. खास करून भारतीय कायद्यांमध्ये जसं फॉरेस्ट कन्झर्वेशन ऍक्ट आहे समजा, तो अलीकडे आत्ता चर्चेत आहे, त्याच्यात काही चेंजेस झाले, ते आपण ह्या टॉपिकच्या शेवटच्या पार्टमध्ये डिस्कशनला घेऊयात. आणि नाशिकचं तपोवन असेल, आरावलीची माउंटेनची डेफिनेशन चेंज केली बाबा 100 मीटरची वगैरे, ह्या गोष्टी सगळ्या आपण करंटमध्ये वाचत असतोच. परंतु याचं काही ट्रेडिशनल तयार करायला पाहिजे, ते आपण आज डिस्कशनला घेणार आहोत. जेणेकरून तुम्हाला असेच दुसरे काही विषय असतील तर त्यांचंही ट्रेडिशनल काय अँगलनं बघायला पाहिजे, याची पुसटशी आयडिया यावी, या हेतून हा आजचा टॉपिक घेतलेला आहे. चला मग फॉरेस्ट आपण चालू करूयात. फॉरेस्टची डेफिनेशन काय दिलेली आहे बघा, लँड स्पॅनिंग मोर दॅन 0.5 हेक्टर्स. आता इथं परत डेफिनेशन चालू करायच्या अगोदर वाचत असताना एकदम मायन्यूट डिटेल जर गोळा करत गेलं तरी काही क्वेश्चन स्ट्रॅप होण्याची वेगळी शक्यता निर्माण होते, लक्षात घ्या. जसं आता परत तेच आलं की युद्धाच्या काळामध्ये आता रशिया, अमेरिका आणि बाकीचाच ऑल ओव्हर इंडिया वगैरे जगाच्या सगळ्या आंतरराष्ट्रीय उलथापालथींमध्ये महत्वाचा मुद्दा चाललाय रशियन तेल खरेदी करणाऱ्या देशांवर अमेरिकेने टाकलेला दबाव. तो टॉपिक वेगळा, परंतु युपीएससीचे प्रश्न विचारायची पद्धत जर बघायला गेलं तर त्या अँगलनं आपण ह्याला थोडंसं बघूया. असाच एक क्वेश्चन साधारणतः 2008-09च्या एक्झाम मध्ये असायला पाहिजे प्रिलिम्स मध्ये. मग तेच तयार केलं, युद्धाचे परिणाम हे ते, किंवा दोन देशांमधल्या टेन्शनमुळे त्याचे काय आंतरराष्ट्रीय याच्यावर परिणाम होतील वगैरे. आणि युपीएससीनं त्या वर्षी प्रिलिम्सला क्वेश्चन विचारलेला होता, कच्च्या तेल, क्रूड ऑइल ज्याला म्हणतो, कच्च्या तेलाचा एक बॅरल किती लिटरचा असतो. म्हणजे मेजरमेंटच्या युनिटवर आलेला तो क्वेश्चन आहे. पहा आता इथं मला त्याची काय आठवण झाली, हेक्टर्स. तर इथं हेक्टर आहे काय, 2.5 एकराचा हेक्टर असतो. मग एकर किती गुंठ्याचा असतो. गुंठ्याबरोबरच दुसरं एक माप मेजरमेंट येतं आर, 40 आरचा एक. असं ढोबळ बोलायला गेलं तर 40 गुंठ्याचा 1 एकर असं आपण म्हणतो. तर ते आर काय मेजरमेंट असते एक्झॅक्टली, त्याचं किती बाय कितीच असते वगैरे, असं बेसिक थोडस बघत राहिलं पाहिजे. नेहमी अवघडच क्वेश्चन्स येतात असं नसतंय, लक्षात.
नेहमी अवघडच क्वेश्चन्स येतात असं अजिबात असत नाही. काही बेसिक गोष्टी ज्या आहेत त्या पण आपल्या क्लिअर असल्या तर नॉलेजचे असं एक मोठं पिक्चर उभा राहायला ज्याला आपण म्हणतो ते मदत होईल. ठीक आहे. मग हे हेक्टर सारखे काही युनिट्स आहेत ते बघायला पाहिजेत. त्याच्यानंतर नॉटिकल मैल सारखे काही युनिट आहेत. नॉटिकल माईल ज्याला म्हणतो, समुद्रातलं अंतर, सागरी मैल, समुद्रातलं अंतर मोजण्यासाठी वापरलं जाणार, तर ते 1 मैल ज्याला आपण मराठीत मैल म्हणतो ते किती किलोमीटरचं असतं. अशा गोष्टी सुद्धा तयारीत असल्या पाहिजे. ठीक आहे. आपल्याला एवढा मोठा समुद्र किनारा मिळालेला आहे तर त्याच्या डिफेन्सशी रिलेटेड वेगवेगळ्या चर्चा चालू असतात पहा आपल्यासारख्या. आणि मग त्याच्यातून अनएक्सपेक्टेड असा एकदम सिंपल क्वेश्चन पडतो आणि सिंपल क्वेश्चन्सच एक्झाम हॉलमध्ये जास्त टेन्शन देतात. ही गोष्ट डोक्यात क्लिअर असते. अवघड चुकलं तर आपण एक स्वतःची समजूत घालतो की हा ठीक आहे चला अवघड होतं नाही आलं. परंतु एकदम सिंपल गोष्ट जर आपल्याला चुकली किंवा क्लिक नाही झाली किंवा आपल्या प्रिपरेशन मधून सुटली तर ती जास्त आपली मानसिकता डिस्टर्ब करणारी गोष्ट ठरते. चला, फॉरेस्ट, एवढी जमीन किंवा एवढं क्षेत्र जे मोर दॅन अर्ध्या हेक्टरपेक्षा जास्त असेल की अशा क्षेत्रामध्ये झाडं आहेत. कशी झाडं आहेत? हायर दॅन 5 मीटर, त्याची उंची 5 मीटरपेक्षा जास्त उंचीची झाडं अर्धा हेक्टरपेक्षा जास्त जमिनीवर आहेत. आणि कॅनपी कव्हर, इथं कॅनपी कव्हर काय आहे बघा. कॅनपी काय असते? जंगलामध्ये जी झाडं असतात त्यांचा वरचा जो फांद्यांचा पसारा असतो, या फांद्यांच्या पसाऱ्याने कव्हर केलेलं क्षेत्र, म्हणजे खालचं जमिनीचं क्षेत्र वेगळं आणि वर झाडांनी त्याच्या पसाऱ्याने कव्हर केलेलं क्षेत्र, दॅट इज कॅनपी कव्हर. कॅनपी कव्हर ऑफ मोर दॅन 10%, त्या क्षेत्राच्या एकूण पैकी 10% जास्त, मोर दॅन, हे कव्हर झालेलं असावं. किंवा आता जर तसं नसेल, सध्याच्या परिस्थितीमध्ये तसं नसेल, तेवढं कव्हर नाही झालेलं, तर ट्रीज एबल टू रीच दीज थ्रेशोल्ड्स, तिथं जी झाडं आहेत ती वाढल्यानंतर भविष्यामध्ये तिथपर्यंत वाढू शकतील. मोर दॅन 10% एरिया त्यांचं हे जे कॅनपी आहे ती कव्हर करू शकेल. अशी जर झाडं तिथं असतील इन सीटू. आता इथं आपण हे टॉपिक तयार करत असताना काही इंग्लिश वर्ड्स पण तयार करायचा प्रयत्न करूयात. व्होकॅब्युलरी ज्याला आपण साइड बाय बिल्ड करायचं म्हणतो. याचा फायदा जो आहे तुम्हाला तो सीसॅटचे जे पॅसेजेस असतात त्याच्यात होईल. ठीक आहे. इन सीटूच्या उलटा शब्द असतो एक्स सीटू. इथं इन सीटूचा अर्थ आहे नॅचरली जिथं आहे तिथंच, आणि एक्स सीटूचा अर्थ असतो नॅचरली जिथं आहे त्यापेक्षा वेगळ्या ठिकाणी. फॉर एक्झाम्पल चायना आहे, चायनामध्ये पांडाचं कन्झर्वेशनसाठी प्रयत्न चालू आहेत. ठीक आहे. तर तो जंगलात त्याचं जतन करणं शक्य नाही म्हटल्यानंतर त्याला त्यांनी काय केलेलं आहे, कुठेतरी एखाद्या झू मध्ये ठेवून किंवा कॅप्टिव्हिटीमध्ये बंद एरियामध्ये त्याच्यात ठेवून त्यांचं रिप्रोडक्शन करून त्यांची संख्या वाढवायचा प्रयत्न केलाय. आणि तिथे एकदा संख्या वाढली की ते त्याला जंगलात सोडून देते. तर जंगल हे त्याचं नॅचरल हॅबिटॅट आहे, अधिवास आहे. तिथंच जर त्या पांडाचं कन्झर्वेशन केलं असतं, एखाद्या जंगलाच्या भागाला संरक्षित क्षेत्र म्हणून घोषित केलं असतं आणि तिथंच केलं असतं तर त्याला इन सीटू म्हटलं असतं आपण. पण जंगलातून काढून दुसऱ्या कुठेतरी केलंय तर त्याला म्हणतात एक्स सीटू. ठीक आहे. तर तिथंच म्हणजे त्याच जंगलात ज्या भागात तुम्ही त्याची डेफिनेशन देताय त्याच जंगलामध्ये जर ही झाडं भविष्यात, थ्रेशोल्डचा अर्थ आहे तेवढ्या लिमिट, थ्रेशोल्डचा लिटरली अर्थ काय होतो? उंबरठा. ठीक आहे. थ्रेशोल्डचा अर्थ आहे तेवढ्या लिमिट पर्यंत ती झाडं जर तिथंच वाढू शकत असतील नॅचरली तर अशा तेवढ्या जागेला, तेवढ्या क्षेत्राला फॉरेस्ट म्हणावं. या डेफिनेशन मध्ये इट डज नॉट इन्क्लूड लँड कुठली which is predominantly under agricultural or urban use. शेती खालची जमीन किंवा मानवी वस्तीसाठी वापरलेली, अर्बन यूज शहरी उपयोगासाठी वापरलेली जमीन या व्याख्येत येत नाही. ही डेफिनेशन कुणी दिली आहे बघा?
FAO द युनायटेड नेशन्स फूड अँड ॲग्रिकल्चरल ऑर्गनायझेशनची ही डेफिनेशन आहे. जंगलाची स्पेसिफिक अशी एक कुठली डेफिनेशन नाही. असंही असू शकतं की वेगवेगळ्या देशांमध्ये त्या त्या गव्हर्नमेंट्सनी त्यांच्या त्यांच्या देशात जंगलाची वेगवेगळी व्याख्या केलेली आहे. आपल्या इंटरेस्टची गोष्ट काय असायला पाहिजे, भारतामधल्या फॉरेस्ट ऍक्ट मध्ये फॉरेस्टची डेफिनेशन काय, ही आपण एक इंटरनॅशनल प्लॅटफॉर्मवरची डेफिनेशन बघितलेली आहे. आपल्या लेक्चरमध्ये दुसरी एक गोष्ट तुम्ही करावी असे एक सूचना असेल की डिस्कशन करत असताना डिस्कशनच्या ओघामध्ये बरेचसे टॉपिक्स असे ओपन होतील पहा, तर मी ते सजेस्ट करत जाईन की हे बघून घ्या, हे बघून घ्या. तर एक रफ नोटबुक ठेवा बाजूला आणि त्याच्यात हे टॉपिक जर तुम्ही टाकत राहाल तर खूपच थरो आणि एक्सटेन्सिव्ह लेवलचे प्रिपरेशन तुम्ही करू शकाल. ठीक आहे, चालेल. द फॉरेस्ट इज अ लार्ज डेन्स एरिया डॉमिनेटेड बाय ट्रीज, म्हणजे जिथं मुख्यत्वे करून झाडं असतात. लार्ज मोठा एरिया असतो, घनदाट झाडं असतात. फॉर्मिंग अ कॉम्प्लेक्स इकोसिस्टीम. कॉम्प्लेक्स इकोसिस्टीम का म्हटलंय, कारण तिथं असणाऱ्या वेगवेगळ्या घटकांचा एकमेकांशी खूपच कॉम्प्लिकेटेड संबंध असतो. म्हणजे मायक्रो ऑर्गॅनिझम्स पासून, इन्सेक्ट्स पासून, बर्ड्स पासून, मॅमल्स, बाकीचे ॲनिमल्स, ह्या सगळ्यांचे एकमेकांशी संबंध असतात. ते एकदम कॉम्प्लेक्स संबंध असतात. त्याच्यातूनच तुम्ही एकदम बेसिक लेवलला 7वी 8वीत काय शिकलायत पहा, फूड चेन अँड फूड वेब्स. आणि प्रत्येक निसर्गाचा घटक जो असतो तो काहीतरी स्पेसिफिक रोल प्ले करतो. त्या रोलला काय शब्द वापरता इकोसिस्टीम मध्ये, निश. त्या ऑर्गॅनिझमचा रोल. तो जर ऑर्गॅनिझम काही कारणानं एक्सटिंक्ट झाला, काही कारणानं त्याची पॉप्युलेशन डिस्टर्ब झाली, तर बाकीचा सगळाच इकोसिस्टीमचा बॅलन्स कोलॅप्स होतो. म्हणून म्हटलेलं आहे की कॉम्प्लेक्स इकोसिस्टीम असते ती, विथ डायव्हर्स प्लांट्स, ॲनिमल्स, मायक्रो ऑर्गॅनिझम्स. बघा कोण कोण आहेत इथं, प्लांट्स आहेत, ॲनिमल्स आहेत, मायक्रो ऑर्गॅनिझम्स आहेत. आणि अलीकडच एक मोठे पर्यावरण तज्ज्ञ एक्सपायर झाले 2-4 दिवसापूर्वी, डॉक्टर माधवराव गाडगीळ सर. ठीक आहे, त्यांनी या घटकांमध्ये अजून एक घटक जोडलेला होता, माणूस. त्यांचं म्हणणं होतं की माणूस ही प्राणीच आहे आणि तोही निसर्गाचा तेवढाच अतूट घटक आहे जेवढे हे बाकीचे आहेत. त्यामुळे या सगळ्यांचा अभ्यास करत असताना त्याला पण त्याच्यात कन्सिडर केलं गेलं पाहिजे. ठीक आहे, तर त्या अनुषंगानं थोडंसं वाचून घेतलं पाहिजे पहा. प्लांट्स, ॲनिमल्स, मायक्रो ऑर्गॅनिझम्स क्रुशियल फॉर इकॉलॉजिकल बॅलन्स. हे जे पर्यावरणीय संतुलन आहे त्याच्यासाठी हे सगळेच महत्वाचे असतात. म्हणजेच त्यांचा काय महत्वाचा असतो, निश साठी एकदम साधा सिंपल काय म्हणूयात आपण, तो ऑर्गॅनिझम निसर्गामध्ये त्या ठिकाणी राहून काय महत्वाचा रोल प्ले करतोय, दॅट इज कॉल्ड निश. प्रोव्हाइडिंग हॅबिटॅट्स. बघा जंगल काय काय प्रोव्हाइड करतं ऑर्गॅनिझमसाठी. जंगलामधला अधिवास म्हणजे त्यांची राहायची जागा. ठीक आहे, हॅबिटॅट प्रोव्हाइड करतं. रेग्युलेटिंग क्लायमेट, निसर्ग चक्रावर त्याचा नियमन करण्याची कॅपॅसिटी जंगलांकडे आहे. पण आता इथे एवढं म्हटलं रेग्युलेटिंग क्लायमेट हा फॉरेस्टचा एक रोल आहे, तर फक्त एवढं म्हणून चालणार नाही पहा. ऍक्च्युली जंगल क्लायमेटमध्ये काय रोल प्ले करतं, क्लायमेट रेग्युलेशन मध्ये काय रोल प्ले करतं. जसं की आपण म्हणतो की झाडं ऑक्सिजन देतात आणि पण मग कार्बन डायऑक्साईड, त्याला कार्बन सिंक्स, म्हणजे समुद्र पण मोठ्या प्रमाणामध्ये कार्बन डायऑक्साईड ऍब्झॉर्ब करून घेतो. त्याच्यानंतर तुमच्या वेटलँड्स असतात. ठीक, वेटलँड म्हटलं की तुम्ही काय सर्च करायला पाहिजे पहा, रामसर कन्व्हेन्शन 1973. रामसर ही इराणमधलं एक शहर आहे, साईट आहे, आणि त्यानुसार ही झालेली जी ट्रीटी आहे, भारत त्याचा पार्ट आहे. आणि वेटलँड्सवर तुम्ही प्रिलिम्स जर बघाल तर दर 1-2 वर्षाच्या गॅप नंतर वेटलँड्सवर क्वेश्चन्स आहेत. त्याच्यामुळे वेटलँड हा खूपच महत्वाचा टॉपिक आहे. आणि वेटलँडचा इकॉलॉजिकल रोल काय आहे, वेटलँड्स कशा अनुषंगानं महत्वाचे आहेत. मग मुंबई सारख्या शहराच्या ठिकाणी जिथं भराव घालून, दलदलींमध्ये भराव घालून जमीन विस्तारण्याचा कार्यक्रम केला जातो,
तर अशा ठिकाणी ह्या वेटलँड्सला काय जे डॅमेज होतं त्याचा कशा प्रकारचा परिणाम होतो. जसं दरवर्षी भारतामध्ये व्हिजिट करतात पक्षी फ्लेमिंगोज. तर फ्लेमिंगोचं एक महत्वाचं व्हिजिट करण्याचं ठिकाण मुंबईमधलं आहे पहा. आणि त्यामुळं त्या अनुषंगानं त्यांच्यासाठी पण त्याचा काही चुकीचा परिणाम होतो का, अशा गोष्टी आपण बघत राहिल्या पाहिजे. विथ मेजर टाइप्स इन्क्लुडिंग, बघा जंगल कुठल्या कुठल्या प्रकारचे असतात. परत इथं काय बघायला पाहिजे पहा, जंगलांचे प्रकार बघायला पाहिजे. ट्रॉपिकल फॉरेस्ट काय आहे, ट्रॉपिकल रेन फॉरेस्ट काय आहे, एव्हरग्रीन फॉरेस्ट काय आहे, डेसिड्युअस फॉरेस्ट काय आहे. ट्रॉपिकल नंतर तुम्ही काय म्हणूयात टेम्परेट फॉरेस्ट आहे, आणि बोरियल फॉरेस्ट. बोरियल हा जो वर्ड आहे तो ज्यांचा जॉग्राफी ऑप्शनल नाही अशा खूपच कमी जणांच्या वाचनात येणारा शब्द आहे, लक्षात घ्या. बोरियल काय आहे, बोरियलचं दुसरं नाव तुम्ही नेहमी वाचता तायगा. तायगा म्हणजे कुठली जंगल आहेत बघा, टेम्परेट रिजन थोडा थंड मध्यम वातावरणाचा असतो. तुम्ही इक्वेटरच्या वर खाली जर पृथ्वीचे भाग पाडले तर मधला रिजन इक्वेटरचा ट्रॉपिकल आहे, त्याच्या थोडं वर खाली गेलं की टेम्परेट आहे, आणि एकदम पोलर रिजन मध्ये गेलं की त्याच्या पुढचा जो रिजन आहे तो पोलर आहे. ठीक आहे. मग त्या अशा अतिथंड आणि उंचाच्या भागामध्ये असणारी जंगल त्याला आपण बोरियल फॉरेस्ट असं म्हणतो. मग त्याच्यात अजून बरेच प्रकार येतात, ग्रासलँडचे प्रकार येतात. हे सगळे एनसीईआरटी लेवलला वाचता पहा. सांगायचा मुद्दा असा आहे की करंट अफेअर मध्ये हा टॉपिक आला की त्याचं सगळंच बेसिक तयार करून ठेवलं पाहिजे. आणि त्यामुळं त्याचे दोन फायदे होतात. एक तर तो टॉपिक आपल्याला एकदम थरो कळतो, कसल्याही प्रकारचं कन्फ्युजन राहत नाही. जर हे अशा प्रकारचं बेसिक वाचलेलं नसेल आणि करंट अफेअर्स मधलेच फक्त न्यूज वाचली तर ह्याचं बेसिक माहित नसल्यामुळे ती न्यूज जेवढी ग्रास्प व्हायला पाहिजे तेवढी होत नाही. आणि म्हणून आपलं आता सांगायचा हा जो टॉपिक आहे त्याचा मुद्दाच मूळ हा आहे की आपण करंट अफेअर्स मध्ये चर्चेलेल्या टॉपिकला कशा प्रकारे ट्रेडिशनल बेस प्रिपेअर करून ठेवला पाहिजे, कारण तिथून क्वेश्चन येण्याचे पण चान्सेस नेहमीच असतात. ठीक आहे. बोरियल फॉरेस्ट अशी वेगवेगळ्या प्रकारचे फॉरेस्ट असते. इट इज डिफाईन्ड बाय, बघा जंगल डिफाईन करताना परत प्रिलिम्स, हा दुसरा एक महत्वाचा मुद्दा. कुठलाही टॉपिक तयार करत असताना हा प्रिलिम्सचा हा मेन्सचा असा अजिबात असत नाही. तोच टॉपिक प्रिलिम्ससाठी तुम्ही ऍट अ टाइम प्रिपेअर करू शकता आणि तोच टॉपिक मेन्ससाठी प्रिपेअर करू शकता. फक्त आपली त्याच्याकडे बघण्याची दृष्टी डिसाइड करते आपण कशासाठी प्रिपेअर करतो. ठीक आहे. बघा जसं आता फॉरेस्टची डेफिनेशनची पॉइंट घेतली की फॉरेस्ट डिफाईन करताना हे 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 घटक लक्षात घेतले जातात, असे जर सेंटेन्सेस आले तर झाला तो प्रिलिमचा क्वेश्चन. आणि ऑल ओव्हर फॉरेस्ट काय असते आणि फॉरेस्टचे वेगवेगळे प्रकार सांगा, हा झाला मेन्सचा क्वेश्चन. ठीक आहे. तर इथं प्रिलिमसाठी त्या अँगलला काय बघा, फॉरेस्ट डिफाईन करताना काय काय कन्सिडर केलं जातं. ट्री डेन्सिटी, डेन्सिटी म्हणजे इथं काय म्हणूया झाडांची गर्दी, झाडं दाट दाट आहेत का विरळ आहेत ते लक्षात घेतलं जातं. ठीक आहे. त्यानंतर हाईट, इथं आलाय पहा हाईटचा मुद्दा, मोर दॅन 5 मीटर्स उंची असणारा. अँड कव्हर, परत कॅनपी कव्हर आला पहा, कॅनपी कव्हर किती आलाय, मोर दॅन 10% त्या एरियाच्या. या गोष्टी कन्सिडर करून जंगल डिफाईन केलं जातं. हा प्रिलिमचा क्वेश्चन झाला. त्याच्यामुळे हे डोक्यातून पूर्णपणे काढून टाका की प्रिलिम्सचा आणि मेन्सचा अभ्यास वेगवेगळा असतो. ठीक, ऍट अ टाइम तो करत राहायचा. त्यानंतर सपोर्टिंग इंट्रिकेट, इंट्रिकेटचा अर्थ असतो खूपच कॉम्प्लिकेटेड. इंट्रिकेट फूड वेब्स, मगाशी आपण म्हटलंच कॉम्प्लेक्स, त्यालाच इथं दुसरा शब्द आला इंट्रिकेट. म्हणजे बघा ही एक अन्न साखळी, अन्न साखळी, अन्न साखळी, आणि ह्या अन्न साखळीतला एखादा दुसऱ्याला पण खातो, दुसऱ्या अन्न साखळीतल्याला, दुसरा तिसऱ्यातल्याला खातो, चौथ्यातल्या पाचव्यातला, एकमेकांमध्ये असा संबंध बांधला की बनतो फूड वेब, अन्न जाळ. त्यामुळेच म्हटलेलं होतं मगाशी आपण की इथल्या घटकांचे एकमेकांशी असणारे संबंध खूपच कॉम्प्लिकेटेड असतात. अँड प्रोव्हाइडिंग इसेन्शियल रिसोर्सेस लाईक
ऑक्सिजन, फूड, शेल्टर. इथं पुढं काय नाही पण एक्सेट्रा म्हणायला पाहिजे, कारण जंगल फक्त इथं मेन्शन केलं तेवढंच देत नाही लक्षात. जंगलाचं महत्व यासाठी एक वेगळा क्वेश्चन म्हणून पण त्याला प्रिपेअर करायला पाहिजे. जंगलाचं ऑल ओव्हर कॉन्ट्रीब्युशन जे असते एन्व्हायरमेंटल बॅलन्स किंवा इकॉलॉजिकल बॅलन्स मध्ये. ठीक आहे, चला पुढे जाऊयात. आता आपला पुढचा टॉपिक जो असेल तो आहे कायद्याच्या दृष्टीतून जंगलाचे वेगवेगळे प्रकार काय. त्यातला हा पहिला प्रकार. एनसीआरटी, सायन्सची एनसीआरटी आणि ईव्हीएस पण वाचत असताना तुम्ही सुपरफिशियली थोडासा उल्लेख येऊन जातो तिथं. वाईल्ड लाईफ सँक्च्युरी, नॅशनल पार्क. पण टेक्निकली बघायला गेलं तर त्याच्यात फरक आहे. ठीक आहे, आणि ते फरक कशाच्या अनुषंगाने आहेत तर कायद्यात त्याची काय भाषा दिली, डेफिनेशन दिली त्यानुसार. मग आपण इथं 3 प्रकारची कायद्याच्या भाषेतूनची जंगलं बघणार आहोत. रिझर्व्ड फॉरेस्ट, प्रोटेक्टेड फॉरेस्ट, डीम्ड फॉरेस्ट वगैरे. ठीक, आणि मग सगळ्यात शेवटी आपण सध्या चर्चेत असणारे 2 प्रकार बघणार आहोत. त्यातला पहिला प्रकार आहे रिझर्व्ड फॉरेस्ट. रिझर्व्ड फॉरेस्ट काय असतं, या जंगलावर हायेस्ट लेवलचं कंट्रोल असतं. ठीक आहे, हायेस्ट लेवल कंट्रोल असतं. ऑफ रिस्ट्रिक्शन, बंधनं असतात. कशाला बंधनं असतात की या जंगलामध्ये काय प्रकारच्या ऍक्टिव्हिटीज केल्या जाऊ शकतात किंवा करायला बंदी आहे त्या अनुषंगाने. ठीक आहे, गव्हर्नमेंटचं जास्त याच्यावर फुल कंट्रोल. शब्दांकडे लक्ष द्या. कुठल्याही टॉपिकला वाचत असताना त्याच्या शब्दांकडं आणि त्याच्यामुळं त्याला येणाऱ्या अर्थामुळं किंवा बदलणाऱ्या अर्थामुळे त्याच्याकडं जेवढं जास्त लक्ष देऊन वाचायची सवय लावाल तेवढा जास्त बेनिफिट तुम्हाला सीसॅट मध्ये होईल लक्षात. कारण सीसॅटचे पॅसेजेस असतातच मुळात की एखाद्या, ओनली, टू, निदर नॉर, इदर ऑर अशा प्रकारच्या शब्दांनी त्या सगळ्या वाक्याचा किंवा त्या पॅसेजचाच अर्थ चेंज होऊन जातो. आणि मग खाली आलेले जे क्वेश्चन्स असतात ते त्यालाच धरून असतात. आपला गोंधळ मुळात तिथं होतो. त्यामुळे ती वाचायची सवय जी आहे, फुल कंट्रोल. ठीक आहे, चला ऍक्टिव्हिटीज. काय ऍक्टिव्हिटीज, ऑल ऍक्टिव्हिटीज. इथं ऑल आला की सगळा संपला, अर्थ चेंज झाला. याचा अर्थ आहे इथं आता पुढे जे काही बोललं जाईल त्या वाक्यात त्याच्यात काहीही अपवाद नाही, सरसकट हे जे काही बोललं जाते त्या पुढे येणाऱ्या सगळ्यांसाठी आहे असा त्याचा अर्थ असेल. ऑल ऍक्टिव्हिटीज लाईक लाकूड फाटा, इंधन. टिंबर काय आहे, इंधन, जळण. गोळा करणे, गुरं चारणे, ग्रेझिंग. हंटिंग म्हणजे शिकार करणे. आणि एंट्री म्हणजे जंगलात एंट्री सुद्धा करायला. ऑल ऍक्टिव्हिटीज आर बॅन्ड. पूर्णपणे बंदी आहे. याच्यातलं तुम्ही काहीही, हे एक्झाम्पल म्हणून घेतले, अजून बाकीच्या कुठल्याही ऍक्टिव्हिटीला ऑल ऍक्टिव्हिटीज आर बॅन्ड. पण पुढे म्हटलंय अनलेस. याचा अर्थ इथं अपवाद आहे. जोपर्यंत स्पेसिफिकली परमिटेड. याचा अर्थ तुम्ही स्पेसिफिक परमिशन घेऊन याच्यातल्या काही गोष्टी इथं करू शकता, पण तशी स्पेसिफिक परमिशन मस्ट आहे. त्याच्याशिवाय यातलं काहीही करू शकत नाही. ठीक आहे, रिझर्व्ड फॉरेस्ट. चला आता इथं दुसरी एक गोष्ट लक्षात घ्या, वाचताना आपल्याला थोडाफार गोंधळ होतो. हंटिंग बरोबरच एक शब्द येतो पोचिंग. दोन्हीत काय फरक आहे. हंटिंग ही कायदेशीररित्या अशा प्रकारची स्पेसिफिकली परमिटेड, परमिशन घेऊन केलेली शिकार असते. कशासाठी अशी परमिशन दिली जाते मग, हे तर जंगलाला आणि वन्य प्राण्यांना वाचवायसाठीच चाललेलं आहे. परत तो मागच्या पीपीटी मध्ये गेलेला जो वर्ड आहे तो महत्वाचा, इकॉलॉजिकल बॅलन्स. कधी कधी काय होतं, अन्न साखळीतल्या एखाद्याच घटक प्राण्यांची संख्या जी आहे ती बेसुमार वाढते, नॅचरली कंट्रोल होत नाही, आणि त्यांचीच संख्या जर भरपूर वाढत गेली तर बाकीच्या अन्न साखळीला धोका निर्माण होतो.
त्यामुळं असं आर्टिफिशियल त्याला कंट्रोल करायचा प्रयत्न करतो आपण. ठीक आहे, आता सशांची शिकार जास्त झाली आहे का, तर मग आपण सशांच्या शिकारीला परमिशन देऊ आणि ती संख्या कंट्रोलमध्ये येईपर्यंत ती परमिशन असेल, त्याच्यानंतर परत ती शिकार बंद केली जाईल. अशा कायदेशीर परवानगी घेऊन केलेल्या शिकारीला हंटिंग म्हणतात. आणि चोरट्या बेकायदेशीर स्वतःचे पैसे कमवण्यासाठी वगैरे कातडी विक, शिंग विक, त्याचं मीठ विक, असे काही कुठल्याही कारणानं केलेल्या चोरट्या शिकारीला पोचिंग म्हणतात. ठीक आहे, चला. नंतर रिझर्व्ह फॉरेस्टचा पर्पज काय आहे? रिसोर्स प्रोटेक्शन अँड कन्झर्वेशन. नैसर्गिक जे रिसोर्सेस आहे, संसाधनं ज्याला म्हणतो आपण, नैसर्गिक साधन संपत्ती, त्याचं प्रोटेक्शन करणं आणि कन्झर्व करणं म्हणजे त्याला जतन करून ठेवणं, सांभाळून ठेवणं. याला कायदेशीर काय बेस आहे का? येस, इंडियन फॉरेस्ट ऍक्ट. कधीचा? 1927, त्याच्यातला सेक्शन 20. किंवा स्टेट फॉरेस्ट ऍक्ट्स. इथं प्लुरल आहे पहा, म्हणून मी म्हटलेलं होतं वाचताना केअरफुली वाचायला पाहिजे. एक तर इंडियन फॉरेस्ट ऍक्ट मध्ये रिझर्व्ह फॉरेस्ट नावाची कन्सेप्ट आहे, त्या अंतर्गत हे फॉरेस्ट असतं त्याच्या सेक्शन 20 नुसार. किंवा वेगवेगळ्या राज्यांनी जे कायदे केलेले आहेत त्याच्यानुसार याची तरतूद आहे. आता हे वाचलं की आपने कान खडे हो जाने चाहिए, सावधच व्हायला पाहिजे. लक्षात घ्या, इथं काहीतरी हिंट आहे. इंडियन फॉरेस्ट ऍक्ट सांगतो की हा ऑल ओव्हर इंडियाचा ऍक्ट आहे आणि इथं तर म्हणतंय स्टेट. याचा अर्थ काय? जंगलावर केंद्र सरकारांनी वेगवेगळे राज्य सरकार कायदे करू शकतात. मग असे कुठले सब्जेक्ट असतात? मग आपलं लगेचच डोक्यात आलं पाहिजे की कॉन्स्टिट्यूशन मध्ये 3 लिस्ट आहेत सब्जेक्टच्या. एक तर युनियन लिस्ट ज्याला म्हणूयात आपण, त्यानंतर स्टेट सब्जेक्ट्स आणि कॉन्करंट सब्जेक्ट. युनियनची जी लिस्ट मधले सब्जेक्ट आहेत त्याच्यावर फक्त केंद्र सरकार कायदे करू शकतं. स्टेटच्या लिस्ट मधल्यांवर स्टेट्स करू शकतात आणि कॉन्करंट मध्ये मात्र दोघांचे कायदे चालतील. म्हणून तर इथं आलंय इंडियन आणि स्टेट. याचा अर्थ असा झाला की फॉरेस्ट हा कॉन्करंट लिस्ट मधला टॉपिक आहे. परत एमसीक्यूचा मुद्दा आला. प्रिलिमच्या दृष्टीनं हे महत्वाचं होतं की असं. मग आपण बघायला पाहिजे की फॉरेस्ट काय पहिल्यापासूनच कॉन्करंट लिस्ट मध्ये होता का, तर त्याचं उत्तर आहे नाही. 42nd अमेंडमेंट 1976 इंदिरा गांधींच्या काळातले जे अमेंडमेंट झालेले त्याच्यामध्ये राज्य सूचीतला स्टेट लिस्ट मधला हा फॉरेस्ट सब्जेक्ट काढून कॉन्करंट लिस्ट मध्ये टाकलेला आहे. मग अजून प्रिलिमच्या दृष्टीनं काय बघायला पाहिजे? असे आणखी कुठले सब्जेक्ट्स आहेत का जे लिस्ट चेंज झाल्यात सब्जेक्टच्या, कॉन्करंट मधला स्टेट मध्ये गेलाय किंवा स्टेट मधला कॉन्करंट मध्ये आलाय, युनियन मधला कॉन्करंट मध्ये आलाय, असे अदर सब्जेक्ट कुठले आहेत का? म्हणजे सांगायचा मुद्दा परत तोच आला. आपण अभ्यास करत होतो एका टॉपिकचा आणि आपल्याला हिंट मिळाली दुसऱ्या टॉपिकची, तर तिथं 2 मिनिट थांबून आपण तो टॉपिक दुसरा जो मिळालेला आहे आपल्या डोक्यात आलेला आहे तो बघून घेतला पाहिजे. नसेल शेजारी एक रफ नोटबुक ठेवा आणि त्याच्यावर हे मेन्शन करा की हा टॉपिक पूर्ण झाल्यानंतर आपल्याला तो टॉपिक बघायचा. अशाच पद्धतीनं थांबत थांबत, याला आपण चौकशी करत करत केलेला अभ्यास म्हणूयात की त्याच्यातून दुसऱ्याची माहिती मिळाली, त्याच्यातून तिसऱ्याची माहिती, असं करत 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 पसारा धरून अभ्यास करणे ज्याला म्हणतो आपण, असा अभ्यास आपण केला पाहिजे. ठीक आहे, तर हे क्लिअर झालं आता की फॉरेस्ट हा जो सब्जेक्ट आहे तो कॉन्करंट लिस्ट मध्ये आहे. ठीक आहे, कॉन्करंट लिस्ट मध्ये मग ते बघायला पाहिजे कॉन्करंट लिस्ट मध्ये सब्जेक्ट विषयीच्या काय तरतुदी आहेत. दोघ जण ह्याच्यावर कायदा करू शकतात, परंतु एकाच मुद्द्यावर जर कायद्यात काही कॉन्फ्लिक्ट आलं तर केंद्राचा कायदा हा राज्याच्या कायद्यापेक्षा वरचढ ठरेल. अशा प्रकारच्या तरतुदी ज्या आहेत त्या पॉलिटीमधून जाऊन कॉन्स्टिट्यूशन मध्ये बघून घेतल्या पाहिजे. ठीक आहे, चला. अशा जंगलांची ओनरशिप कुणाची असते? तर उघड आहे गव्हर्नमेंट. इथं गव्हर्नमेंटचं फुल कंट्रोल म्हटलेलंच आहे आपण. मग असं जंगल कुठं असतं? गव्हर्नमेंटच्या मालकीच्या जमिनीवर किंवा एखाद्या पडीक जमिनीवर, वेस्ट लँडवर असतं.
प्रोटेक्शन लेवल कसली आहे इथंच म्हटलेलं आहे, हायेस्ट लेवल ऑफ रेस्ट्रिक्शन, हायेस्ट डिग्री ऑफ प्रोटेक्शन अशा प्रकारच्या जंगलाला असते. हे झालं रिझर्व्ड फॉरेस्ट. त्यानंतर आपला पुढचा मुद्दा कोण आहे पहा, प्रोटेक्टेड फॉरेस्ट. पुढचा प्रकार जो आहे जंगलाचा तो आहे प्रोटेक्टेड फॉरेस्ट. चला, कंट्रोल कोणाचं असतं, इथं पण गव्हर्नमेंटच आहे. या अशा प्रकारच्या जंगलांवर गव्हर्नमेंट काय करते, सुपरविजन म्हणजे लक्ष सगळं गव्हर्नमेंटचं आहे. बट आधीच्या पेक्षा काय फरक आहे याच्यात, इथं मोर फ्लेक्झिबिलिटी आहे नियमांमध्ये. मग अशी काय गेलेलं होतं, ऑल ऍक्टिव्हिटीज आर बॅन्ड, सगळ्या प्रकारच्या ऍक्टिव्हिटीजवर बंधन आहे, म्हणजे स्ट्रिक्ट कंट्रोल आहे. इथं थोडीशी लवचिकता आहे. काय लवचिकता आहे आपण बघूया. सर्टन ऍक्टिव्हिटीज कुठल्या, गुरं चारणे, फायरवूड म्हणजे इंधन गोळा करणे, सरपण गोळा करणे, किंवा मायनर फॉरेस्ट प्रोड्यूस, किरकोळ जो असतो, झाडपाला असेल, तेंदूपत्ता म्हणतो आपण, डिंक वगैरे सारखे, वाळलेला लाकूड फाटा, अशा प्रकारच्या वस्तू कलेक्शन आर अलाउड. मग अशी म्हटलेलं होतं बँड, भाषेतला फरक बघा, तिथं टोटल बंदी आहे, इथं हे अलाउड आहे फॉर लोकल कम्युनिटीज. पण इथं सुद्धा कसं, रूल नुसारच हे करायचं, रूल मोडून ह्या गोष्टी करता येणार नाहीत. लोकल कम्युनिटीज, बघ आता लोकल कम्युनिटीज आलं रे आलं की आपण बघायला पाहिजे. लोकल कम्युनिटीज मध्ये अलीकडे बघा, याच्यावर स्पेसिफिकली आलेल्या फॉरेस्ट आणि त्याच्याशी रिलेटेड आलेल्या मूवीज पण आहेत पहा काही, जसं पुष्पा. पुष्पामध्ये पण हा जंगलाचं प्रोड्यूस चोरून विकणं, लालचंदन. लालचंदनवर मागच्या प्रिलिम मध्ये क्वेश्चन आलेला आहे पहा, म्हणजे डायरेक्ट क्वेश्चन नाही आलेला, पण तो कुठल्या रिजन मध्ये उगवतो अशा प्रकारचा प्रिलिमवरचा क्वेश्चन आहे. म्हणजे सांगायचा मुद्दा काय लक्षात घ्या, आपल्या आजूबाजूला घडत असलेल्या घडामोडीतल्या खूपच कमी गोष्टी अशा असतात ज्या डायरेक्ट आपल्याशी रिलेटेड नसतात. म्हणजे युपीएससीचा सिलेबस असा ओपन एंडेड आहे की कुठल्याही गोष्टीतून करंट अफेअरचे हिंट घेऊन तुम्ही प्रिलिमची प्रिपरेशनला अलर्ट माइंडसेटनं काम करत राहिले पाहिजे. ठीक आहे. त्याच्यानंतर कांतारा मूवी आली आहे पहा, ती अगेन आदिवासी जंगल आणि त्यांचे तिथल्या हक्कांविषयीच आहे. RRR साऊथच्या मूवीज मध्ये हे मुद्दे जास्त कव्हर झालेले तुम्हाला बघता. RRR मध्ये पण जल जंगल जमीनचाच मुद्दा उचललेला तुम्हाला बघायला मिळेल. तर लोकल कम्युनिटीज, त्यांचे अधिकार. मग परत आपला दुसरा मुद्दा आला पहा, जो आपण स्टडी करायला पाहिजे. जंगलाच्या कायद्यांमध्ये अशा लोकल कम्युनिटीज विषयी, त्यांच्या हक्कांविषयी काय तरतुदी आहेत, हे मुद्दे परत परत चर्चेला येणारे आणि एव्हरग्रीन मुद्दे आहेत. लक्षात घ्या काय तरतुदी आहेत त्यांच्या, जमीन मालकी हक्कांविषयीच्या काय तरतुदी आहेत. लोकल कम्युनिटीजना जंगलाच्या मॅनेजमेंटमध्ये पार्टिसिपेट करून तिथलं कन्झर्वेशन सक्सेसफुल केलेले काही सक्सेस स्टोरीज चर्चेत असतात, न्यूजमध्ये असतात, त्या बघायला पाहिजेत आपण. आणि ॲज अन ॲडमिनिस्ट्रेटर इंटरव्ह्यूच्या अँगलनं जर परत हे मुद्दे आले तर हे सगळं तुम्हाला जे पसारा धरून केलेला अभ्यास आहे तो शेवटपर्यंत कामाला येऊ शकतो. लक्षात. ठीक आहे. चल, ऑल ऍक्टिव्हिटीज आर परमिटेड अनलेस एक्सप्रेसली प्रोहिबिटेड. म्हणजे ह्या सगळ्याचा थोडक्यात काय झाला, सगळ्या ऍक्टिव्हिटीजना परमिशन आहे, पण एखादी गोष्ट जर बंदी, एक्सप्रेसली प्रोहिबिटेड अंडर स्ट्रिक्ट रूल्स, एखाद्या गोष्टीला जर गव्हर्नमेंटनं किंवा फॉरेस्ट ऍडमिनिस्ट्रेशननं स्पेसिफिक असं काही नोटिफिकेशन काढून जर सांगितलं की ही गोष्ट करता येणार नाही, अशी गोष्ट सोडली तर बाकी सगळ्या गोष्टी करता येऊ शकतात. असं जंगल कोण आहे, प्रोटेक्टेड फॉरेस्ट. याचा हेतू काय, सस्टेनेबल यूज. सस्टेनेबल शब्द अतिशय महत्वाचा शब्द आहे पहा. सस्टेनेबल डेव्हलपमेंट सेपरेट टॉपिक तयार करायला पाहिजे. सस्टेनेबलचा अर्थ असतो शाश्वत किंवा टिकाऊ. जंगलाचा अशा प्रकारे उपयोग करणं की पिढ्यानपिढ्या जंगल कामाला येतील, विध्वंसक यूज नाही. तर या कायद्याचा पर्पज आहे सस्टेनेबल यूज अँड प्रिव्हेंटिंग डिग्रेडेशन. बघा,
विध्वंसक यूज जर केला जंगलाचा तर जंगलाचं डिग्रेडेशन होतं, म्हणजे तिथल्या बऱ्याचशा बायोडायव्हर्सिटीच्या घटकांना फटका बसतो, त्यातल्या काही संपतात आणि जंगलाची रया जाणे ज्याला म्हणतो आपण, जंगलाची हेल्थ वीक झाली, अशा प्रकारच्या जंगलाला आपण डिग्रेडेड फॉरेस्ट म्हणतो. असं होऊ न देणं यासाठी हा प्रोटेक्टेड फॉरेस्ट नावाचा जो खास प्रकारचं फॉरेस्ट आपण त्याची तरतूद केलेली बघायला मिळते. कुठल्या कायद्यात हे परत तेच आहे पहा, इंडियन फॉरेस्ट ऍक्ट 1927च आहे, फक्त सेक्शन तिथं 20 होता, इथं 29 आहे. आणि परत आहेत स्टेट फॉरेस्ट ऍक्ट सुद्धा, कॅन बी डिमार्केटेड ऑर अनडिमार्केटेड, म्हणजे या जंगलाची सीमा वाढवली जाऊ शकते किंवा कमी केली जाऊ शकते. पण परत ती तरतूद महत्वाची आहे पहा, एखाद्या जंगल क्षेत्राला जंगलाशिवाय बाकीच्या कुठल्या पर्पजसाठी ओपन करणं, म्हणजे थोडक्यात त्याला नॉन फॉरेस्ट एरिया म्हणून डिक्लेअर करण्याचे अधिकार हे पूर्णतः केंद्र सरकारला आहेत, राज्य सरकारला नाही. राज्य सरकारला कायदा बनवायचा अधिकार आहे, म्हणजे एखाद्या नव्या क्षेत्राला जंगल म्हणून डिक्लेअर करू शकते, परंतु जंगल क्षेत्राला जंगलाव्यतिरिक्तच्या वापरासाठी परमिशन फक्त केंद्र सरकार देऊ शकते. त्याचे डिटेल प्रोव्हिजन्स त्या ऍक्ट मध्ये बघायला पाहिजे. गव्हर्नमेंट प्रॉपर्टी राईट्स ओव्हर सर्टन ट्रीज अँड एरियाज इथं ओनरशिप मध्ये असतात. प्रोटेक्शन लेवल मध्यम आहे, बघितलंच आपण अगोदरच्या केसमध्ये जे बघितलं खूपच स्ट्रिक्ट आहे रिझॉर्ट मध्ये, इथं मात्र सूट असलेली आपल्याला बघायला मिळते. आणि त्याच्यानंतर पुढचा प्रकार जो येतो तो कोण आहे, डीम्ड फॉरेस्ट. जशी डीम्ड युनिव्हर्सिटी असते तसा हा डीम्ड फॉरेस्ट आहे. लक्षात कशाने येतं ते आपण डिटेल बघूया. ऑफन डिक्लेअर्ड बाय कोर्ट्स, म्हणजे हे सरकारनं डिक्लेअर केलेलं नसते, गव्हर्नमेंटनं डिक्लेअर केलेलं नसते किंवा त्या कायद्यानुसार नसते, एखाद्या न्यायालयानं, कोर्ट ऑर स्टेट गव्हर्नमेंट्स, म्हणजे अगोदर एखाद्या क्षेत्रामध्ये मगाच्या डेफिनेशननुसार खाजगी क्षेत्र आहे समजा किंवा पडीक क्षेत्र आहे, पण ते जंगल म्हणून डिक्लेअर झालेलं नाही, तर एखाद्या न्यायालयीन निर्णयानं त्याला जंगल म्हणून घोषित केलं किंवा गव्हर्नमेंटने एखाद्या नोटिफिकेशनद्वारे जंगल म्हणून घोषित केलं, तर अशाला म्हणतात डीम्ड फॉरेस्ट. नॉट ऑलवेज अंडर ट्रेडिशनल फॉरेस्ट कंट्रोल इनिशियली, सुरुवातीच्या काळामध्ये हा फॉरेस्ट कंट्रोल अंतर्गत असतोच असं नसतंय. ठीक आहे, फॉरेस्ट कंट्रोल अंडर असतंच असं नसतं. इनिशियली म्हणजे इनिशियली जे नसते त्याला अशा एखाद्या कोर्टाच्या निकालानं त्या व्याख्येत आणलं जाते. इथं काय काय करू शकतात, ऍक्ट्स ॲज अ कॅटेगरी ऑफ फॉरेस्ट. डीम्ड फॉरेस्ट हे वेगवेगळ्या प्रकारच्या फॉरेस्ट पैकी एक फॉरेस्टचा प्रकार म्हणून समजलं जातं. फॉरेस्ट लँड दॅट नीड्स प्रोटेक्शन फ्रॉम नॉन फॉरेस्ट यूज. म्हणजे काय झालं बघा, एखाद्या ठिकाणी भरपूर घनदाट झाडी आहे पण लोक त्याचा नॉन फॉरेस्ट कामांसाठी उपयोग करतायत, आणि मी एक सामाजिक कार्यकर्ता आणि मला असं वाटलं की अरे नाही, हे जंगल वाचलं पाहिजे, आणि मी कोर्टामध्ये याचिका दाखल केली आणि कोर्टाला माझं म्हणणं पटलं आणि कोर्ट म्हटलं की चला ठीक आहे, गव्हर्नमेंटला त्यांनी आदेश दिले की आजपासून ह्या एरियाला फॉरेस्ट समजलं जावं, तर कोर्टाच्या निर्णयानुसार झालेलं दॅट इज डीम्ड फॉरेस्ट. ओके, कोर्ट असा आदेश कशासाठी देईल, तर ते जे फॉरेस्ट सारखा एरिया आहे त्याचा नॉन फॉरेस्ट यूज होऊन ते जंगल नष्ट होण्याची भीती आहे त्याला वाचवण्यासाठी. ऑफन थ्रू ज्युडिशियल इंटरव्हेशन, न्यायालयीन हस्तक्षेप. इंटरव्हेशनचा अर्थ काय असतो, हस्तक्षेप करणे किंवा दुसरं कोणी काय करत असेल त्याच्यात मध्येच स्वतःचं म्हणणं सांगणे, दॅट इज इंटरव्हेशन. ठीक आहे, ज्युडिशियल इंटरव्हेशनला काय म्हणूयात आपण, न्यायालयीन हस्तक्षेप. सब्जेक्ट टू द फॉरेस्ट कन्झर्वेशन ऍक्ट. असं कुठल्या कायद्यानुसार करता येतं, फॉरेस्ट कन्झर्वेशन ऍक्ट 1980. आणि आता जो न्यूज मध्ये आहे तो हाच कायदा. लक्षात,
जंगलाच्या व्यवस्थापनासाठी याच्यातल्या काही तरतुदींना चेंज करण्यात आलंय आणि संसदेमध्ये विरोधकांनी त्याच्यावरच आक्षेप घेतलेला होता की गव्हर्नमेंट जे आहे केंद्र सरकार याच्यात जंगलांच्या मॅनेजमेंटचं खाजगीकरण करण्याचा प्रयत्न करत आहे का. ठीक आहे, तर ते त्याच्याशी अनुषंगाने आपण हा टॉपिक उचललेला आहे. रेस्ट्रिक्टिंग नॉन फॉरेस्ट यूज वर बंदी असेल हे आपण इथेही बघितलेलं होतं. नॉन फॉरेस्ट यूज ठीक आहे. तर हा कायदा व्यवस्थित डिटेल बघून घेतला पाहिजे. 1980 सगळ्यात अलीकडचा कायदा जंगलाविषयक म्हटलं तरी चालेल. त्याच्यात नंतर काय काय अमेंडमेंट झाल्या त्या बघून घेतल्या पाहिजे. हो, त्या आतापर्यंत अलीकडपर्यंत काल परवाची न्यूज जी आली तिथपर्यंत त्या कायद्यात काय काय चेंजेस झाले ते सगळे बघून घ्यायला पाहिजे. पर्पज काय आहे ह्या डीम्ड फॉरेस्टचा? टू ब्रिंग ऑल फॉरेस्ट लाईक लँड. फॉरेस्ट लाईक आहे म्हणून परत परत आपण तेच म्हणतोय. आधी फॉरेस्ट नव्हतं पण फॉरेस्ट सारखंच होतं घनदाट. तर अशा फॉरेस्ट लाईक लँड्स अंडर प्रोटेक्टिव्ह अम्ब्रेला त्यांना संरक्षण देणं आणि प्रिव्हेंटिंग इलिगल कन्व्हर्जन कशासाठी? नॉन फॉरेस्ट यूजसाठी. जर त्या जंगलासारख्या असलेल्या इकोसिस्टीमला न्यायालयानं किंवा गव्हर्नमेंटनं अशा प्रकारचं प्रोटेक्शन दिलं नाही तर लोक त्याचा जंगल व्यतिरिक्त बाकीच्या बेकायदेशीर कामासाठी उपयोग करतील आणि त्या जंगलाला नष्ट करून टाकतील. त्याला वाचवण्यासाठी ही तरतूद आहे. याचा कायदेशीर बेस काय आहे? ऑफन डिफाइंड बाय ज्युडिशियल इंटरप्रिटेशन. आलंच परत ज्युडिशियल इंटरप्रिटेशन. एक्झाम्पल सुप्रीम कोर्ट रुलिंग्स टू इन्क्लूड एनी लँड फिटिंग फॉरेस्ट डेफिनिशन्स. अशी लँड जी फॉरेस्टच्या डेफिनिशन मध्ये बसते रिगार्डलेस ऑफ ऑफिशियल क्लासिफिकेशन. म्हणजे सध्या सरकार दरबारी सरकारच्या कागदपत्रात त्याचा काय दर्जा आहे याचा विचार न करता कोर्ट त्यांना असा आदेश देऊ शकतं की इथून पुढं या क्षेत्राला जंगल कन्सिडर करा. अशा डिक्लेअर केलेल्या जंगलाला डीम्ड फॉरेस्ट म्हणतात. ठीक आहे. अशी सुरुवात कधीपासून झाली तर पहिलं जजमेंट होतं सुप्रीम कोर्टचं 1996 आणि तिथपासून डीम्ड फॉरेस्ट नावाची कन्सेप्ट जी आहे ती अस्तित्वात आलेली आपल्याला बघायला मिळते. मग अशा प्रकारे डिक्लेअर झाल्यावर याची ओनरशिप कोणाची होऊ शकेल त्या जंगलाची? कॅन बी गव्हर्नमेंट ऑर प्रायव्हेट लँड. कुठेही असू शकतं हे जंगल. सरकारी जमिनीवर आहे पण सरकारनं जंगल घोषित केलं नाही त्याला कोर्ट डिक्लेअर करू शकते. मग अशी म्हटलं तसं खाजगी जमिनीत आहे तर कोर्ट त्यालाही डिक्लेअर करू शकते. स्टेटस बेस्ड ऑन कॅनपी डेन्सिटी कॅरेक्टरिस्टिक्स हे म्हटलंच आहे. लँड फिटिंग फॉरेस्ट डेफिनेशन. त्याला जंगलाच्या डेफिनेशन मध्ये बसावं एवढाच त्याचा मिनिमम क्रायटेरिया आहे. एकदा का तो क्रायटेरिया कंप्लीट झाला की त्या क्षेत्राला जंगल म्हणून डिक्लेअर करण्यात येईल. याची प्रोटेक्शन लेवल कशी आहे तर हाय प्रोटेक्शन लेवल आहे. कुठल्या ऍक्ट अंतर्गत? मग असेच बघितलं आपण, फॉरेस्ट कन्झर्वेशन ऍक्ट 1980. ठीक आहे. चला पुढचा प्रकार काय आहे बघा. आता ह्या तिघांचं कंपॅरिझन केलेलं आहे. आतापर्यंत जे मटेरियल डिस्कस केलं तेच डिफरन्स बिटवीन केलेला आहे. असाच्या असा हा प्रिलिमसाठी फॅक्च्युअल बेस्ड क्वेश्चन्स बनवू शकतो. लक्षात घ्या. स्टेटमेंट देतील रिझर्व्ह फॉरेस्ट मध्ये असं असं असतंय, प्रोटेक्टेड म्हणजे असं असं असतंय, डीम्ड म्हणजे असं असं असतंय, किंवा रिझर्व्ह मध्ये प्रोटेक्टेड मध्ये आणि डीम्ड मध्ये असा असा फरक असतंय. आणि मग अशी स्टेटमेंट आली की आपण कन्फ्युज होऊन जातो, यार ह्याच्यातला डिफरन्सच कळत नाहीये. याच्यासाठी अगोदर आपण 1 बाय 1 डिस्कस केलंय आणि ते वरच सगळं मॅटर जे आहे ते अशा पद्धतीनं कम्पॅरेटिव्ह फॉर्मॅटमध्ये अरेंज केलेलं आहे. लक्षात घ्या. आणि याच्यावरून परत परत तेच सांगणं आहे, प्रिलिम्स आणि मेन्स वेगळं असणार नाही. त्याच्यातूनच आपल्याला दोन्हींसाठी मॅटर तयार करावं लागेल. ठीक आहे. चला याच्यात नवीन काही नाहीये तर आपण पुढे जाऊयात. आता ओपन फॉरेस्ट आणि स्क्रब फॉरेस्ट और थॉर्न फॉरेस्ट हे दोन प्रकार का घेतलेत बघा. फॉरेस्ट कन्झर्वेशन ऍक्ट 1980 मॅनेजमेंट मध्ये खाजगी इन्व्हेस्टमेंटसाठी काही चेंजेस सेंट्रल गव्हर्नमेंटनं केले. तर त्यावेळेस त्याचं जस्टिफिकेशन असं दिलं गेलं गव्हर्नमेंटकडून की
सध्या क्रायटेरियानुसार आपल्या देशात टोटल जॉग्राफिकल एरियाच्या 33% वन क्षेत्र असायला पाहिजे, फॉरेस्ट एरिया असायला पाहिजे. तो आपला तेवढा नाही आहे. आपला घनदाट जंगलाखालचा कमी आणि बराचसा एरिया हा ओपन फॉरेस्ट आणि स्क्रब फॉरेस्ट कॅटेगरीमध्ये येतो. तर अशा ठिकाणी घनदाट जंगल बनवण्यासाठी आम्ही खाजगी इन्व्हेस्टमेंटला इन्व्हाइट करण्याच्या हिशोबाने हे चेंजेस केलेले आहे, असं त्या सरकारचा स्टान्स होता. आणि विरोधकांनी त्यांच्यावर आक्षेप घेतला की नाही, हे जंगलाच्या व्यवस्थापनाचं मॅनेजमेंटचं खाजगीकरण करण्याचा प्रयत्न आहे. तो डिटेल डिस्कशन आपल्याला न्यूजमधून कॉलम्समधून बघायला पाहिजे. त्याच्यातून आपण आपल्यासाठी काय उचललं, ओपन फॉरेस्ट काय असतं आणि स्क्रब फॉरेस्ट काय असतं, हा आपल्या कामाचा मुद्दा आहे लक्षात घ्या. अर्थात ते जे डिस्कशन आहे तो सुद्धा आपल्याला इंटरव्ह्यू मेन्ससाठी कामाला येणारीच गोष्ट आहे, त्याला सेपरेटली प्रिपेअर केलं पाहिजे. थोडक्यात प्रिलिम्सच्या हिशोबानं जर बघायचं झालं तर आपण हे दोन मुद्दे इथं त्या करंट अफेअर्स मधून घेतलेले. काय म्हणते बघा, ओपन फॉरेस्ट कोणाला म्हणायचं, कॅनपी 10 ते 40% ट्री कव्हर असावा, हा क्रायटेरिया आहे त्याचा. पहा, 10 ते 40% ट्री कव्हर असावा एकूण लँडच्या. आता इथं नीट समजून घ्या, ट्री कव्हर आणि फॉरेस्ट कव्हर ह्या दोन वेगवेगळ्या टर्म्स आहेत. ऑलरेडी गव्हर्नमेंटनं ज्याला जंगल घोषित केलंय तिथल्या झाडांचा पसारा, मग अशी आपण कॅनपी कव्हर म्हटलं त्याला, दॅट इज फॉरेस्ट कव्हर. आणि नॉन जंगल क्षेत्र जे आहे, नॉन फॉरेस्ट एरिया जो आहे, कुठेही असेल, एखाद्या हायवेच्या कडेनं झाडं लावलेली आहेत मोठी मोठी, रस्त्याच्या कडेची झाडं, तर तिथले झाडांनी कव्हर केलेला एरिया इज कॉल्ड ट्री कव्हर, एक्झाम्पल म्हणून झालं. म्हणजे असा कुठलाही नॉन फॉरेस्ट क्षेत्रातल्या झाडांच्या ऑल ओव्हर पसारा, दॅट इज ट्री कव्हर. 10 ते 40% ट्री कव्हर असावं. अलाविंग सिग्निफिकंट लाईट टू रीच, म्हणजे झाडं एवढी घनदाट नाहीत त्या क्षेत्रात की एवढी घनदाट झाडं आहेत की खाली सूर्यप्रकाश पोचत नाहीत, असं नाही. झाडं विरळ आहेत, 10 ते 40%च फक्त एरिया कव्हर केलाय झाडांनी, आणि त्यामुळं ओपन जमीन आहे किंवा त्या झाडांमधूनच मोठ्या प्रमाणात जमिनीपर्यंत सूर्यप्रकाश पोचतो, टू रीच द ग्राउंड, अशाला म्हणतात ओपन फॉरेस्ट. म्हणजे थोडक्यात याला काय म्हणूयात, विरळ झाडं असणारं जंगल इज ओपन फॉरेस्ट. ठीक आहे. स्ट्रक्चर कसं असतं ह्या जंगलात, ऑफन हॅज अ सिंगल लेअर ऑफ ट्रीज. सिंगल लेअर ऑफ ट्रीजचा अर्थ काय, घनदाट जंगल जे असतं त्याच्यात एकदम बारके बारके, परत आता प्रकार बघायला पाहिजेत पहा, एकदम बारके बारके झुडपं ज्याला म्हणतो, झुडूप पण नाही म्हणू शकत आपण त्याला, औषधी वनस्पती शब्द एनसीआरटी मध्ये हे प्रकार कव्हर झालेत पहा. हर्ब्स जसं की तुळस, काँग्रेस गवत, अशी छोटी छोटी, गवतापेक्षा जरा मोठी. हर्ब्स त्यापेक्षा मोठी कोण असतात, श्रब्स. श्रबला आपण झुडूप म्हणू शकतो, काटेरी झुडूप, जसं की लिंबू, खायचं लिंबू, त्याचं झाड बघितलं असेल तुम्ही, ते झुडूप आहे. त्याचा ब्रांचचा पसारा जो असतो तो जमिनी लगत असतो, आणि उंचावर जे असतात ते असतात ट्रीज. आणि ह्याच्यापेक्षाही बारके कोण धरूयात आपण, ग्रास. अर्थात ग्रास नेहमी छोटच असतं असं नाही, बांबू पण गवताचाच प्रकार आहे, आणि बांबू तर घनदाट मोठं मोठं जंगल असू शकते, बांबू वन ज्याला म्हणतो आपण. सिंगल लेअर ऑफ ट्रीज म्हणजे काय, मोठ्या घनदाट जंगलामध्ये एकदम बारकी झाडं, त्याच्यावर मोठी झाडं, त्याच्यावर अजून मोठी, अजून मोठी, असे मल्टिपल लेयर्स असतात. पण ह्या ओपन फॉरेस्ट मध्ये सिंगल म्हणजे इथं एक झाड, इथे एक झाड, इथे एक झाड, एवढी दाट घनदाट आणि मोठी गर्दी करून झाडं नाहीत की त्याचं मल्टिपल स्टोरी, अनेक मजले तयार झालेले नाहीत. अशा विरळ जंगलाला सिंगल लेअर ऑफ ट्रीज ओपन फॉरेस्ट म्हणतात. इथं ओपन उघड्या जागेत मात्र भरपूर गवत असते, आणि फ्यू श्रब्स म्हणजे श्रब आलं पहा परत, आणि काही झुडपं असतात. अशा प्रकारच्या जंगलाला
ओपन फॉरेस्ट म्हणतात. मेंटेनन्स, हे जंगल असं का झालंय, म्हणजे ह्या जंगलाला नॅचरली कुणी मेंटेन केलंय, त्याचं कारण आहे मेंटेन बाय डिस्टर्बन्सेस. सारख्या सारख्या जंगलात लागणाऱ्या आगी किंवा माणसाने लावलेल्या आगी, कसल्याही आगी असतील, त्यामुळे झालं काय, हे जंगल जास्त घनदाट बनूच शकलं नाही. छोटी छोटी झाडं झुडपं उगवायला लागली की आग लागली किंवा लावली आणि त्यामुळे ती जळून गेली आणि त्यामुळे इथं विरळ झाड आहे. दुसरं, प्रिव्हेंटिंग डेन्स क्लोज्ड कॅनोपी ग्रोथ. अशा सतत लागलेल्या आगींमुळं तिथं जास्त घनदाट जंगल बनू शकलं नाही आणि त्यामुळं ओपन फॉरेस्ट डेव्हलप झालं. एक्झाम्पल कोण आहे, सॅव्हाना. सॅव्हाना ऍक्च्युली तसं बघायला गेलं तर आपण त्याला ग्रासलँड्स मध्ये पण कन्सिडर करूयात. पहा तुम्ही नॅशनल जिओग्राफिक डिस्कव्हरी मध्ये वगैरे जी आफ्रिकेतली जंगलं बघतात ती सॅव्हाना असतात. म्हणजे कुठं कुठं मोठी मोठी झाड आहेत, अदरवाईज सगळीकडे असं लांब दूरपर्यंत पसरलेले गावठाण प्रदेश आहे, त्याला आपण सॅव्हाना म्हणतो. वुडलँड्स पण तेच आहेत, ठीक आहे, सॅव्हाना प्रकारच वुडलँड आहे. अँड डिग्रेडेड रेन फॉरेस्ट, डिग्रेडेड शब्द आला पाहिजे, मग अशी आपण डिस्कस केलाय त्या. बरंच विध्वंस झालेलं जे जंगल आहे हे सगळे ह्या ओपन फॉरेस्ट प्रकारात येत, ठीक आहे. मग आता परत प्रिलिमच्या हिशोबाने इथं येऊ शकतं. पहा, which of the following can be considered as open forest, झालं प्रिलिमचा क्वेश्चन आणि हे आले ऑप्शन्स. म्हणजे एक्झाम्पल्स बघताना सुद्धा अतिशय हायली कॉशियस असा स्टान्स ठेवूनच अभ्यास करायला पाहिजे. तिथं एकदम असं कॅज्युअली घेतलंय, कॅज्युअल रिडिंग ज्याला म्हणतो आपण, असं चालणार नाही. ओके, चाल. आणि परत याच्यात बाकीचे फॅक्ट्स पण आहेतच. पहा, ओपन फॉरेस्ट विषयी कन्सिडर करा खालचे स्टेटमेंट आणि दिले स्टेटमेंट आणि यातलं कुठलं स्टेटमेंट ट्रू आहे किंवा फॉल्स आहे किंवा ऑल करेक्ट वगैरे वगैरे वगैरे, मग सांग. त्यामुळे वाचताना अतिशय सावध राहून वाचणं महत्वाची गोष्ट असेल. नंतर आपला शेवटचा प्रकार जो आहे स्क्रब फॉरेस्ट और थॉर्न फॉरेस्ट, काटेरी जंगल ज्याला म्हणतो. अ बायोम, परत टेक्निकल वर्ड आला पहा, थोडा इकॉलॉजीचा वर्ड आहे बायोम. एकसारख्या प्रकारची इकोसिस्टीम लांब पर्यंत मोठ्या एरियात पसरलेली असेल तर त्याला बायोम म्हणतात. लाईक जंगल, मोठ्या एरियावर तशाच प्रकारची इकोसिस्टीम आहे सगळीकडे, त्याला म्हणायचं जंगल, बायोम, ठीक आहे. चला, तर बायोमचं एक्झाम्पल जंगल आहे. तर हे अशा प्रकारचं जंगल कुठं असतं, अरिड और सेमी अरिड लँड, शुष्क और अर्धशुष्क क्षेत्र. आता शुष्क कोरडं क्षेत्र कोणाला म्हणतोय, जिथं पावसाचं प्रमाण कमी आहे. किती प्रमाण कमी आहे, लेस दॅन 70 सेंटीमीटर. हे सेंटेन्स इटसेल्फ एमसीक्यूचं सेंटेन्स आहे. जॉग्राफीमध्ये अरिड और सेमी अरिड एरिया कुणाला म्हणतात, जिथं 70 सेंटीमीटर पेक्षा कमी पाऊस पडतो. झालं, संपलं, एमसीक्यूचं स्टेटमेंट आहे, ठीक आहे. चाल, नंतर फीचरिंग काय असतं इथं, हार्डी थॉर्नी ट्रीज, काटेरी झाडं असतात इथं. काटेरी झाडं, जसं काय दिलं इथं, अकेशिया. अकेशिया म्हणजेच आपण तिला बाभळ म्हणतो, पहा, काटेरी बाभळ, ठीक आहे. अकेशिया काय आहे तर काटेरी बाभळ. राजस्थानमध्ये आपल्याकडे पण ती बाभळ असतेच, अकेशिया. अँड बुशेश, बुशेश म्हणजे झुडपं, ज्याला आपण मगाशी श्रब कॅटेगरीत टाकलंय. हे ट्रीज आहेत आणि श्रब, बुशेश झुडपं असतात. काय, कॅक्टस असते, निवडूंग वगैरे, कोरफड ज्याला म्हणतो, श्रब्स झुडपं असतात, ग्रासेस असतात. ॲडॅप्टेड टू ड्राय कंडिशन्स, अतिशय कोरड्या अशा परिस्थितीमध्ये जगू शकतात सक्सेसफुली, अशा प्रकारचे ॲडॅप्टेशन्स असतात. आता इथं ॲडॅप्टेड आलं की लगेचच परत दुसरा टॉपिक ओपन अप झाला. पहा, एनसीआरटीच्या सायन्समध्ये वगैरे पण आणि यूएस मध्ये पण हे कव्हर आहे. वाळवंटी क्षेत्रातल्या वनस्पतींनी फोटोसिंथेसिससाठी सुद्धा वेगळी स्ट्रॅटेजी डेव्हलप केली आणि त्याचबरोबर स्वतःच्या स्ट्रक्चरमध्ये चेंजेस केले. जसं की निवडुंगावर जे काटे असतात ते ऍक्च्युली काटे कोण आहेत तर ती पान आहेत. दिस इज ॲडॅप्टेशन फॉर प्रिव्हेंटिंग द लॉस ऑफ वॉटर ड्यू टू ओव्हरहिटिंग. त्यालाच आपण बाय द प्रोसेस ऑफ ट्रान्सपिरेशन असा वर्ड वापरतो सायन्समध्ये. चल, ते बघायला पाहिजे. पहा, डेझर्ट प्लांट मधल्या, डेझर्टच आहेत ह्या,
हे जे थॉर्नी फॉरेस्ट वगैरे आहेत ते ड्राय कंडिशन्स कुठं सापडतात भारतात? राजस्थान, गुजरात. आणि आता राजस्थान गुजरात वगैरे पार्ट आला असा वरून वर राजस्थान खाली, तर इथून असाच वर काय बघायला आला आपला करंटचा मुद्दा पहा, अरावलीच. म्हणजे परत आपला मुद्दा युपीएससी असा थोडासा हटकेच कार्यक्रम करते पहा कधी पण, की तुम्ही अरावलीचं सगळं मायनिंग हे ते बघितलं आणि युपीएससीनं क्वेश्चन विचारला अरावली मध्ये कशा प्रकारची जंगलं सापडतात सांगा. आता त्याच्यात फरक आहे, अरावली असे थोडे असे आहेत पहा, बरोबर, म्हणजे गुजरात, राजस्थान आणि वर हरियाणा वगैरे करत. तर नॉर्थ रिजन जो आहे तो थोडासा मॉइस्ट रिजनचे जंगलाचा रिजन आहे, पण हा जो खालचा रिजन आहे तो मात्र टोटली ड्राय कंडिशन्स असलेला जंगलाचा प्रदेश आहे. म्हणजे परत आपण आता जिथे ज्याच्याविषयी बोललो तेच दोघं, राजस्थान आणि गुजरात. या भागातला अरावलीचा जो एरिया आहे तो थॉर्न फॉरेस्ट किंवा स्क्रब फॉरेस्टचाच एरिया आहे. नॉर्थच्या बाजूला मात्र म्हणजे वर हिमालयन रिजन कडे ज्याला म्हणूयात आपण, त्या भागात मात्र थोडं मॉइस्ट प्रकारचं जंगल सापडतं आपल्याला आणि त्याच्यामुळे ते आणि हे जरा वेगळ्या प्रकारात आढळतं. डेसिडियस पानगळीची जंगल ज्याला म्हणतो आपण, तो सेपरेट टॉपिक आहे, तो सेपरेट टॉपिक प्रिपेअर करायला पाहिजे. ओके, चला, राजस्थान गुजरात भारतात सापडते अँड पार्ट्स ऑफ द डेक्कन प्लॅट्यू. मग हे पार्ट्स कोण आहेत ते शोधायला पाहिजे. कॅरेक्टराइज बाय, अशा जंगलाचं काय वैशिष्ट्य असतं? स्पार्स. स्पार्सचा अर्थ असतो तुरळक, विरळ. तुरळक म्हणजेच डेन्स नाही, म्हणजेच तुटक. तुरळक अशा प्रकारची झाडं, लो लाईंग व्हेजिटेशन, जास्त उंच वाढत नाही अशा प्रकारचं झाडं झुडपं. डीप रूट्स, महत्वाचं कॅरेक्टर आहे. डेझर्ट मधल्या प्लांटची रूट्स खूपच खोलवर जातात. त्याचं साधं सिंपल कॉमन सेन्स लॉजिकचं आन्सर आहे पाणी शोधण्यासाठी. ठीक आहे, तर आणि इथं हार्डी शब्द आलायच पहा, कुठे गेला हार्डी. हार्डीचा इथं शब्दच अर्थ आहे चिवट. अतिशय प्रतिकूल परिस्थितीत न मरता एकदम, ज्याला आपण चिवट झुंज दिली शब्द वापरतो, चिवट म्हणजे जिने हार न मानणार, अशा प्रकारची झाडं ह्या भागात उगवताना दिसतात. आणि कसल्या भागात वाढतायत? ही एकदम हार्श कंडिशन्स आहेत, अतिशय कठीण. न्यूट्रिएंट पुअर एन्व्हायरमेंट, म्हणजे त्या मातीत सुद्धा व्यवस्थित एन्व्हायरमेंट, का तर ते पडलेला पालापाचोळा कुजायला सुद्धा फेवरेबल कंडिशन नाही आहे मातीत, आणि त्यामुळं तिथल्या मातीत न्यूट्रिशनची कमतरता आहे. आणि त्यामुळे ही झाडं जी आहेत ते दूरवर आपली मुळं पाठवतात आणि तिथून पाणी आणि न्यूट्रिशन ऍब्झॉर्ब करायचा प्रयत्न करतात. अशा प्रकारच्या झाडांनी बनलेलं जे जंगल आहे ते आहे स्क्रब फॉरेस्ट और थॉर्न फॉरेस्ट, ज्याला आपण काटेरी जंगल किंवा काटेरी वन म्हणूया. या टॉपिक मध्ये मला तुम्हाला एवढंच सांगायचं होतं, करंट अफेअर्सशी रिलेटेड चर्चेत आलेल्या एखाद्या दुसऱ्या टेक्निकल, आत्ताच बोललो मी, फॉरेस्ट कन्झर्वेशन ऍक्ट 1980 मॅनेजमेंट मध्ये झालेल्या चेंजेसच्या न्यूज मध्ये फक्त 2च वर्ड आले होते. एक होतं हे स्क्रब फॉरेस्ट और थॉर्न फॉरेस्ट, आणि एक ह्याच्या अगोदरचं होतं ओपन फॉरेस्ट. बाकीची जंगलं आपण वाचत असताना सरसकट पद्धतीनं वाचतो. आपण ट्रॉपिकल रेन फॉरेस्ट वाचतो, टेम्परेट वाचतो, बोरियल किंवा तायगा वाचतो, वेगवेगळ्या प्रकारच्या ग्रासलँड्स वाचतो, परंतु त्या रिडिंगमध्ये आपल्याला ह्या 2 टर्म खूपच क्वचित कुठेतरी आढळतात, आणि म्हणून याला सेपरेटली बघायला पाहिजे. प्रत्येक करंट अफेअर्स मधल्या टॉपिककडे बघत असताना एवढ्याच सावधानतेनं बघायला पाहिजे. ठीक आहे, हे आपलं पहिलंच लेक्चर होतं. एक्सपेक्ट करतो की तुमच्या कामाच्या गोष्टी तुम्हाला मिळतील याच्यातून. अदरवाईज तुम्हाला अवघड वाटतात असे काही ट्रेडिशनल टॉपिक असतील किंवा करंट अफेअर्स मध्ये येऊन गेलेले काही टॉपिक्स असतील जे समजायला अवघड वगैरे असतात, अशांवर काही लेक्चर्स हवे असतील तर आपल्या कमेंट बॉक्समध्ये टाका. आपण त्या पद्धतीचे त्याला जास्तीत जास्त सिम्प्लिफाईड करून तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करूया. ठीक आहे, आज आपण इथं थांबूयात आणि अपेक्षा करूयात की आपला हा जो छोटासा एफर्ट आहे तो तुमच्या कामी येईल. थँक्यू.